कृष्ण भगवान की जय। सुखदेव भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। नारायण नारायण हरि हरि। श्रीमन्नारायण 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 नारायण हरि हरि। नारायण नारायण हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। नारायण नारायण हरि हरि। लक्ष्मी 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 नारायण नारायण हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। नारायण नारायण हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। नारायण नारायण हरि हरि। बद्री नारायण नारायण हरि हरि। नारायण नारायण हरि हरि। बद्री नारायण नारायण हरि हरि। नारायण नारायण हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। नारायण नारायण हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। स्वामी नारायण नारायण हरि हरि। स्वामी नारायण नारायण
शुकदेव भगवान की जय। राम राम। राजा परीक्षितींना शाप प्राप्त झालेला आहे आणि राजे परीक्षिती वनामध्ये येऊन विराजमान झालेले आहेत। राजा परीक्षितींना आज शुकदेवजी महाराजांची भेट झाली। राजा परीक्षितींच्या जीवनामध्ये शुकदेवजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग, भेटीचा योग हा पूर्वलिखित आहे, विधिलिखित आहे। राजा परीक्षितींना फक्त शापाचं निमित्त झालेलं आहे। बाकी राजे परीक्षिती आपण पहिल्या दिवशी ऐकलं। श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये प्रामुख्याने एका गोष्टीची नोंद केलेली आहे, जी नोंद उद्धवजी महाराजांच्या मुखातून करण्यात आलेली आहे की श्रीमद भागवत कथेचे खरे श्रोते, खरे अधिकारी श्रोते तर राजे परीक्षितीच आहेत। परंतु राजा परीक्षितींच्या माध्यमातून श्रीमद भागवत कथा तुम्हाला मला आज उपलब्ध झालेली आहे। वर्णन असं केलं गेलं की भगवंत ज्यावेळेला निजधामाला निघून गेले त्यावेळेला भगवंताचे पुत्र अनिरुद्ध आणि अनिरुद्धाचे पुत्र वज्रनाभ हे मथुरेच्या राजगादीवरती विराजमान झाले, मथुरेचे राजे झाले। मथुरेचं राज्य सांभाळण्याची भगवंतानी त्यांना प्रेरणा दिली, परंतु परिणाम असा झाला की भगवंत ज्यावेळेला निजधामाला निघून गेले त्यावेळेला एकतर इकडे यादवांचा संहार होऊन गेला आणि मथुरा नगरीमध्ये राजमहालात फक्त वज्रनाभ राहत आहेत, बाकी आजूबाजूला सगळं वन वाढायला लागलं। आता जसं शहर दिसतं किंवा त्यांच्या अगोदर जसं शहर होतं, ज्यावेळेला उग्रसेनजी महाराज होते, कंस होता, त्यावेळेला शहर होतं, सगळी माणसं राहत होते, आजूबाजूला छोटी मोठी गावं होती। पण आता भगवंत निघून गेल्यानंतर सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे महाराज। तिथं जंगल वाढायला लागलं, झाडं झुडपं वेली वाढायला लागले, सगळं वन तयार झालं आजूबाजूला। त्याच वेळेला इकडं पांडव सुद्धा निघून गेलेले आहेत आणि राजे परीक्षिती राज्य कारभार करत होते। अधूनमधून राजे परीक्षिती मथुरेला यायचे। असंच एक वेळेला मथुरेला राजे परीक्षिती आलेले आहेत, वज्रनाभ यांची भेट घेतलेली आहे। आनंद झाला त्यांना सुद्धा की भगवान गोपाल कृष्णांची पांडवांवरती किती मोठी कृपा होती, म्हणून परीक्षितींना नमस्कार केला। वज्रनाभांना दुःख वाटत होतं की आपण या ठिकाणावरती राजे होऊन बसलेलो आहोत, पण प्रजाच नाही। याचा अर्थ सगळीकडे वनप्रांत आहे आणि त्यामध्ये भगवंताच्या राण्यांचा सांभाळ करायचा आहे आणि भगवंताच्या राण्यांना विरह वेदना व्हायला लागल्या, भगवंताच्या जाण्याचं दुःख वाटायला लागलं, स्मरण यायला लागलं भगवंताचं। आता काय करावं आपण, असा प्रश्न पडला। त्यावेळेला वनामधून फिरत असताना शांडिल्य ऋषी त्या ठिकाणावरती उपस्थित झाले आणि मग शांडिल्य ऋषींनी त्या व्रजभूमीचं महात्म्य सांगायला आरंभ केला। भरपूर मोठा संवाद झाला। या संवादामध्ये मुनींनी वज्रनाभांना आज्ञा केली की तुम्ही आता इथं मथुरेच्या आजूबाजूला छोटे छोटे गावं तयार करा। गावं कसे तयार करायचे आणि कुठं तयार करायचे तुम्ही शोध घ्या की गोपाल कृष्णांनी कुठं कुठं काय काय लीला केलेली असेल त्याचा।
आणि मग वज्रनाभांनी ते शोध घेतला. नंतरच्या कालावधीमध्ये आता जे आपण वृंदावन पाहतो, बरसाना पाहतो, ज्या ठिकाणावरती भगवंतांनी वंशी वादन केलं ते ठिकाण, नाना प्रकारचे सरोवर, याचा विकास त्यांनी केला. जसं ज्ञानोबाराई समाधिस्थ झाल्यानंतर 300-350 वर्षानंतर नाथबाबा पैठणामध्ये अवताराला आले. हा जो मधला काळ गेला शेकडो वर्षांचा, या काळामध्ये लोकांना हे लक्षातच राहिलं नाही की ज्ञानेश्वर महाराज नावाचे कोणीतरी संत आळंदीमध्ये समाधी घेऊन राहिलेले आहेत. तर त्यावेळेला जेव्हा नाथबाबा अवताराला आले तेव्हा आळंदीची परिस्थिती अत्यंत बिकट होती. माऊलींची समाधी आणि समाधीच्या आजूबाजूला पूर्णपणे झाडं वाढलेली आहेत, झाडं झुडपं वाढलेली आहेत. महाराज कोणी तिकडं फिरकत नव्हतं, कोणी जायला तयार नाही. या झाडा झुडपांच्या मध्ये एका योग्याची, ज्ञानाची समाधी आहे हे सुद्धा कोणाला ठाऊक राहिलं नाही. माऊली बसलेले आहेत आपले एकांतामध्ये. नाथबाबांना स्वप्न दृष्टांत झाला की अजान वृक्षाच्या मुळ्या माझ्या कंठापर्यंत आलेल्या आहेत, गळ्याला लागत आहेत, मला वेदना होत आहेत. नाथा तू ये आणि मला याच्यातून मुक्त कर. विचार करण्याजोगी गोष्ट आहे की ज्ञानेश्वर महाराजांसारखा अवतारी महात्मा समाधीस्थ झाल्यानंतर, आणि ज्ञानोबारायांची समकालीन माणसं ज्या वेळेला सगळेच निघून गेले, शेकडो वर्ष माऊलींची समाधी अज्ञातवासामध्ये आहे. कुणी समाधीकडे पाहायला तयार नाही, कुणाला ठाऊकच नाही. महाराज नाथ महाराजांचे उपकार आहेत. नाथबाबांना जसाच स्वप्न दृष्टांत झाला, नाथबाबा त्या ठिकाणावरती जाऊन पोहोचले. आपल्या भाविकांना काही सोबत घेऊन पाहतात तर काय विचारपूस करायला लागले. इथं समाधी कुठं आहे कोणालाच माहित नाही. समाधी असं तर कोणीच आम्हाला ठाऊक नाही. नाथबाबांनी निर्याण मांडलं, निर्णय घेतला, जोपर्यंत आता मला माऊलींची समाधी सापडत नाही तोपर्यंत मी आळंदी सोडून पैठणाकडे जाणार नाही. भले अन्न पाण्याशिवाय माझा प्राण गेला तरी आता चालेल. आणि साकडं घातलं सिद्धेश्वराला, मला माऊलींची भेट घडवून दे. आणि हे साकडं घालत असताना सिद्धेश्वरांनी, महादेवांनी कृपा केली आणि नंदी खालून जी विवर आहे, भुयार आहे, जिथून समाधीमध्ये जाण्याचा रस्ता आहे, तो रस्ता नाथबाबांना सापडला. आणि मग नाथबाबांनी समाधीचं दर्शन प्राप्त करून घेतलं. ज्ञानोबारायांचं साक्षात दर्शन प्राप्त झालं. त्यानंतर मग सुंदर अशा पद्धतीनं त्याचा विकास झाला, सोहळा संपन्न झाला. आणि दुसरं कार्य ज्ञानेश्वरी प्रतिशुद्धीचं नाथबाबांनी प्रामुख्याने केलं. हे उपकार आहेत. तसंच भगवंतानी ज्या ज्या ठिकाणावरती लीला केल्या, ज्या ज्या ठिकाणावरती कोणकोणती लीला कुठं कुठं भगवंतानी केली हे शोधून तिथं त्या त्या पद्धतीची व्यवस्था, मंदिर इत्यादीची व्यवस्था करणं, हे कार्य वज्रनाभांनी केलं. आणि मग त्याच वेळेला त्यांना शांडिल्य महामुनींकडून हे सुद्धा ज्ञात झालं की याच वृंदावनामध्ये उद्धवजी महाराज कुठंतरी वृक्षलता वेलींच्या रूपामध्ये बसलेले आहेत, पण लपून आहेत, कुणाला कळत नाही. कारण ते कुठल्या तरी वेलीच्या रूपात, झाडाच्या रूपात अशी बसलेले असतात. म्हटले गोपिकांची चरणरज आपल्याला प्राप्त झाली पाहिजे या भावनेने विराजमान झालेले आहेत. तुम्ही त्यांची भेट घ्या. आणि त्यांची भेट घेऊन काय करायचं आहे, तुम्ही श्रीमद भागवत शास्त्र त्यांच्याकडून श्रवण करा. कारण या कलियुगामध्ये आता भगवंत गेल्यानंतर साधकांना, वैष्णवाला, भक्तांना आधार श्रीमद भागवताचाच आहे. आणि मग त्यावेळेला वनामध्ये विचरण करायला लागले की कुठं आपल्याला उद्धवजी महाराजांची भेट होते. तसं तर उद्धवजी महाराज बद्रिकाश्रमाकडे निघून गेले होते भगवंत गेल्यानंतर, पण तरी सुद्धा गुप्त रूपाने उद्धवजी महाराजांचं वास्तव्य वृंदावनामध्ये आहे, ब्रजभूमीमध्ये आहे. आणि त्याही ठिकाणावरती कुसुम सरोवराच्या परिसरामध्ये ज्या वेळेला हे सारे भक्त मंडळी नामसंकीर्तन करत करत तिथं फिरायला लागले, त्याच वेळेला त्या झाडीमधून, वृक्षलता वेलींमधून अचानक उद्धवजी महाराजांचं प्रागट्य त्या ठिकाणी झालं.
उद्धवजी महाराजांना आलेलं पाहिलं, आनंद झाला, परीक्षितींना आनंद झाला, वज्रनाभांना आनंद झाला, भगवंताच्या साऱ्या राण्यांना. कारण आज्ञा झाली होती की आता भागवतच आधार आहे आपल्याला. परमात्मा तर निघून गेले. आणि मग उद्धवजी महाराजांना प्रार्थना केली की तुम्ही आता आम्हाला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगा. उद्धवजी महाराज भागवत कथा सांगण्यासाठी तत्पर झाले. राजा परीक्षितींना परमानंद झाला की आता आपल्याला भागवत ऐकायला भेटणार आहे. पण त्याच वेळेला उद्धवजी महाराजांनी राजा परीक्षितींना आज्ञा केली की परीक्षिती, कलीचं आगमन या प्रसंगामध्ये तुमच्या राज्यामध्ये झालेलं आहे म्हटले, म्हणून तुम्ही इथं थांबू नका, तुम्ही लवकरात लवकर हस्तिनापुराकडे जा आणि कलीचं दमन करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही राज्य सांभाळा. हे जसंच उद्धवजी महाराजांनी परीक्षितींना सांगितलं, परीक्षिती राजे व्याकुळ झाले, अंतःकरण द्रवीभूत झालं राजा परीक्षितींचं. आणि राजे परीक्षिती रुदन करायला लागले. म्हटले, महाराज, तुमच्या मुखातून श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याची संधी आज मला प्राप्त झालेली होती. आणि एवढी महान अशा प्रकारची संधी मला प्राप्त झालेली असताना, माझ्या जीवनामध्ये एवढा मोठा योग आलेला असताना, पर्वणी आलेली असताना, आता भागवताला सुरुवात होतेच आहे आणि तुम्ही मला वापस राज्यामध्ये पाठवत आहात. वेदना झाल्या अंतःकरणाला. खरा श्रोता जो आहे त्या श्रोत्याला कथेपासून वंचित राहण्याची वेळ आली तर त्याला दुःख होतं, त्याला वेदना होतात. येन केन कारणाने ज्या वेळेला श्रोता कथेपासून जरासा दूर होतो महाराज, त्यावेळेला श्रोत्याचं अंतःकरण द्रवीभूत होतं. कथेवरती आपलं प्रेम झालेलं आहे हे कसं लक्षात घेतलं पाहिजे. कथेशिवाय आपण राहू शकतो हे आपल्याला लक्षात आलं तर समजून जावं, अजून माझं भगवंताच्या कथेवरती प्रेम झालेलं नाही. आणि कथा ऐकल्याशिवाय मी राहू शकत नाही, मला आनंद, मला सुख, मला समाधान प्राप्त होऊ शकत नाही, हे जर का आपल्या लक्षात आलं तर समजून जायचं आहे की आता माझं कथेवरती प्रेम झालेलं आहे. ते किती प्रमाणामध्ये झालेलं आहे किती नाही याला महत्व नाही महाराज, पण कथेवरती प्रेम होणं नितांत आवश्यक आहे. कुणी म्हणेल देवाची भक्ती करायची आहे, भजन करायचं आहे, काही काय नाना प्रकारचे साधनं करायचे आहे, आता हे मध्येच कथेवरच्या प्रेमाची काय भानगड काढली म्हटले तुम्ही. ही मधली भानगड नाही महाराज. ज्याचं भगवंताच्या चरित्रावरती प्रेम झालेलं आहे, ज्याचं कथेवरती प्रेम झालेलं आहे आणि कथा श्रवण करत असताना ज्याला रसाचा अनुभव यायला लागला आणि तो कथेचा रस आपण जितका ग्रहण करू तितका आपल्याला कमी आहे अशी जाणीव ज्यांच्या हृदयाला व्हायला लागली, याचा अर्थ कथेवर प्रेम झालं. पण ज्याचं कथेवर प्रेम झालं याचाच अर्थ आहे त्याचं उद्या देवावरही प्रेम होणार आहे. ही कथाच आपल्या हृदयामध्ये हरिप्रेम जाग करते. कथाच आपल्या हृदयामध्ये नामाविषयीची, भगवंताच्या सेवेविषयीची, धर्माविषयीची श्रद्धा, संत साधू सद्गुरूंच्या विषयीची श्रद्धा कथेमुळेच आपल्या हृदयामध्ये प्रगट होत असते. कथा म्हणजे भगवंताचं ध्यान आहे. कथा म्हणजे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं साधन आहे. कथा म्हणजेच योग आहे. कथा म्हणजेच पूजा आहे. कथा म्हणजेच सेवा आहे. परमात्म्याला, भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपलंसं करून घेण्यासाठीच सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा मूल मंत्र ज्याला म्हणता येईल ती कथा आहे. नुसतं कानावरती पडते, आपल्याकडून ध्यान घडतं, आपल्याकडून योग घडतो, आपल्याकडून तप करून घेते कथा, आपल्याकडून सेवा साधन करून घेते कथा. कथेमध्ये बसल्या बसल्या आपल्याला साऱ्या तीर्थांचं स्नान होतं. कथेमध्ये बसल्या बसल्या आपल्याकडून चारही धामांची यात्रा होते. बसल्या बसल्या. आणि ज्या वेळेला राजा परीक्षितींना उद्धवजी महाराजांनी प्रेरणा दिली, आज्ञा दिली की आता तुम्ही कथा श्रवण करण्यासाठी इथं थांबू नका, तुम्ही जा, तुमचा राज्यकारभार पहा, तुमच्या वाट्याला जी सेवा आली ती सेवा तुम्ही करा.
हे ऐकून राजा परीक्षितींना दुःख झालं. याच्यावरून उद्धवजी महाराजांच्या लक्षात आलं की राजा परीक्षितींच्या मनामध्ये कथेविषयी किती आदर आहे, भाव आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे. आजही माणसं हरिकथा श्रवण करण्यासाठी विराजमान होतात, येतात, कथा मंडपामध्ये बसतात. कशीही जागा असली तरी कथेसमोर विराजमान होतात, आनंदाने कथा ऐकतात. जे सांगतील वक्ता जे सांगेल ते ऐकतात, पण कथा म्हणून ऐकतात. उद्धवजी महाराजांनी राजा परीक्षितींना सांगितलं, म्हटले परीक्षिती राजे, तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला माझ्या मुखातून कथा श्रवण करण्याची संधी जरी आज प्राप्त होत नसली तरी सुद्धा मी तुम्हाला भविष्यामध्ये घडणाऱ्या एका गोष्टीची जाणीव करून देतो. म्हटले काय? की भविष्यामध्ये साक्षात वेदव्यासजी महाराजांचे पुत्र परमहंस शुकाचार्यांच्या मुखामधून तुम्हाला 7 दिवस श्रीमद भागवत कथा ऐकण्याची संधी प्राप्त होणार आहे. आनंद झाला हे ऐकून राजा परीक्षितींना. आणि राजे परीक्षिती हस्तिनापुरामध्ये वापस आले. कलीचं दमन घडलं. वाट पाहायला लागले राजे परीक्षिती. उद्धवजी महाराजांचं वाक्य ऐकल्यापासून की मला सांगितलं की मला शुकाचार्यांच्या मुखातून कथा ऐकायला भेटणार आहे, पण माहित नव्हतं की कधी ऐकायला भेटणार आहे. आज इकडं ज्या वेळेला कलियुगाचं आगमन झालेलं आहे आणि कलीनं बुद्धी फिरवली राजा परीक्षितींची, शाप प्राप्त झाला ऋषींकडून राजा परीक्षितींना. आणि 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करून आपला मृत्यू होईल हे कळालं. राजा परीक्षितींच्या लक्षात आलं, हीच माझ्या जीवनामधली ती संधी आहे ज्या संधीचं सोनं मला करायचं आहे. कदाचित आता जरी मी घरदार सोडलं नाही, आता जर मी राजमहाल सोडला नाही, आता जर मी धर्मपत्नी लेकरा बाळांना सोडलं नाही, तर मला जो योग प्राप्त होणार आहे तो योग कधीच मला भेटू शकणार नाही. कथा श्रवण करण्याची जी संधी मला प्राप्त होणार आहे ती संधी माझ्याकडून चुकली जाईल. वेळ लक्षात घेता आली पाहिजे माणसाला, कोणत्या वेळेला आपल्याला काय करता आलं पाहिजे. पण मनुष्य पराधीन आहे. मनुष्याला काळाचं ज्ञान नसतं. भूतकाळाचं ज्ञान नाही, वर्तमान काळाचं ज्ञान नाही, भविष्य काळाचं मनुष्याला ज्ञान नाही. काल काय झालं लक्षात आहे, पण मागच्या जन्मात काय झालं आपल्या लक्षात आहे का? आणि काल जे आपल्या लक्षात आहे ते आज लक्षात आहे, पण कालची तारीख डोक्यात धरली आणि अजून 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, 15-20 वर्षाचा विचार केला तर कालची घडलेल्या सगळ्याच घटना आपल्याला आठवतील असं काहीच नाही. काळाचा सतत प्रभाव मनुष्याच्या शरीरावरती होत असतो. या काळाच्याच प्रभावाने अनेक कर्मांचं, अनेक गोष्टींचं विस्मरण मनुष्याला होत जातं. याचाच अर्थ असा आहे की आपल्याला ना भूतकाळाचं ज्ञान असतं, ना वर्तमान काळाचं आहे, ना भविष्य काळाचं आहे. कोणी म्हणेल वर्तमान काळाचं ज्ञान कसं काय नाही? आपण तर आता सध्या वर्तमान काळामध्ये जगत आहोत. याचा अर्थ असा आहे आपल्या समोर जी गोष्ट आली बस तिला करत चाललेलो आहोत आपण. आलं समोर, जे 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 आपल्या समोर आलं ते ते करायचं, तसं तसं करायचं आणि पुढं चालत राहायचं, चालत राहायचं, चालत राहायचं. या धोरणाने आपलं जीवन चाललेलं आहे. असाच भूतकाळही गेला आपला, असाच वर्तमान काळही चालला. आणि काळाचा प्रभाव लक्षात न घेता जर का असेच आपण जीवन जगत राहिलो तर भविष्य काळही असाच जाणार आहे. पुढं चालून माणसं आपल्याला प्रश्न विचारणार आहेत. पुढं चालून भगवंताचे दूत असतील, यमाचे दूत असतील, आपल्याला प्रश्न विचारणार आहेत. महाराज कटघऱ्यामध्ये उभं करून नाथ बाबा म्हणतात, पुढचे ज्या वेळेला तुला प्रश्न विचारतील त्यावेळेला तुला काय उत्तर देता येईल? पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू. ज्या वेळेला अनेक यातना यम करवील, कोण सोडवील तेथे तुझला, असा प्रश्न विचारला. म्हटले मग जर का पुढं अशा प्रकारची परिस्थिती येणार आहे तर याचा विचार माणसांनी कधी करायला पाहिजे? आज करायला पाहिजे, आत्ता करायला पाहिजे. काही माणसं म्हणतात आजच कशाला, आता आम्हाला हा विचार करायला सांगत आहात, करू ना.
अजून कुठं आमचं आयुष्य एवढं संपलेलं आहे म्हटले, सरलंय, अजून तर पुष्कळ बाकी आहे. आपलं आयुष्य किती बाकी आहे किती नाही हे तर भगवंताला माहीत आहे महाराज. हे तर साधू संत सद्गुरूंना माहीत आहे. आयुष्याच्या संबंधामध्ये आपल्याला फक्त एकच गोष्ट साधू संत ग्रंथांनी सांगून ठेवलेली आहे. ती कोणती? मानव देह अल्प आयुष मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय. शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोगक्षय. मध्ये बालत्व पीडा रोगक्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम स्मराधी. राम राम स्मराधी. राम राम स्मराधी. आयुष्याच्या संबंधामध्ये आपल्याला कितीचं ज्ञान आहे. जाऊ द्या महाराज, दुसऱ्याचं भविष्य आपल्याला कळेल त्यावेळेला कळेल, आधी आपलं तर समजून घेऊ. चला म्हटले ज्योतिषकाराकडे भविष्य समजून घेऊ. पत्रिका दाखवू, जन्मपत्रिका नसता हात दाखवू आणि त्यांना आपलं भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याकडून भविष्य समजून घेऊ. काही समजून घ्यायचं भविष्यामध्ये? सांगा ना देवा महाराज, आम्हाला नोकरी लागेल की नाही, घरदार होईल की नाही, संतती होईल की नाही, विवाह होईल की नाही, संतती झाले तर आमचा सांभाळ करेल की नाही, हे भविष्य जाणून घेऊ म्हटले आपण. जाणायचंच असेल एखाद्याला आपलं भविष्य तर त्याला विचारावं, महाराज माझा मृत्यू कधी होणार आहे सांगा. सांगता आला त्यांना तर चांगली गोष्ट आहे, आणि आपल्याला ऐकायची ताकद असली तर चांगली गोष्ट आहे. सांगणारे काय महाराज? आमचे भाऊ काका बसलेले आहेत इथं, आता येतील बरं का तुमच्याकडे बहुतेक कथा झाल्यावर. मी आता जाहीर नाव सांगितलं. सांगायला सांगणाऱ्याला सांगता जरी आला मृत्यू, तर ऐकण्याची धमक ऐकणाऱ्यामध्ये असली पाहिजे. शुकदेवजी महाराज म्हणतात, ती धमक होती, ती ताकद होती, ती हिम्मत होती राजा खटवांगामध्ये, की ज्या वेळेला देवतांनी सांगितलं की राजा आता तुझा मृत्यू होण्यासाठी 1 तास शिल्लक राहिलेला आहे. आणि ज्या वेळेला राजाला हे कळालं त्यावेळेला राजाने चिंता केली नाही महाराज. सर्व संग परित्याग केलेला आहे. मनामधली राज्याविषयी, धर्मपत्नी लेकरा बाळांविषयीची ममता नाहीशी केलेली आहे आणि भगवंताचं भजन केलेलं आहे. सद्गती प्राप्त करून घेतलेली आहे. भविष्य जाणायला आपण जातो, पण भविष्यामध्ये नेमकं पाहायचं काय आहे आपण हेच आपल्याला कळत नाही. बस थोड्याफार 4-2 गोष्टी विचारल्या, त्याच्यात आपलं समाधान झालं तर झालं, बस आपण त्याच्यातच खुश. पुढं फार जवळ पाहायची सवय माणसाला लागलेली आहे महाराज. हलकी दृष्टी, हलके कान, हलकं मुख माणसांचं कलियुगामध्ये. जवळच पाहायचं. हलके कान याचा अर्थ काय आहे? कुणी कणाबद्दल आपल्याला येऊन सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा. हलकं मुख, हलकी वाचा, मनाला येईल ते बोलत सुटायचं. हे कलियुगातल्या माणसाचं दर्शन आहे, ज्याच्या पाठीमागं विवेकाची भूमिका नाही, विचारांची भूमिका नाही. भविष्य जाणायचं आहे आपल्याला, विचार आयुष्याचा करायचा आहे आपल्याला. केला जरी साधू संतांनी आपल्याला गणित सांगितलं, अल्प आयुष्य मानव देह. फार थोडं आयुष्य आहे म्हटले, जेवढा आहे त्याच्यामध्ये विचार करून घ्या. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. विचार करून घ्या म्हणतात. मग आत्ताच आपण मध्ये संतांना म्हटलो, आत्ताच कुठं विचार करायचा, अजून थोडी आम्ही मरायला टेकलो, पुढं करू ना विचार.
वेळ आहे का आपल्या हातात? वेळेचा विचार केला तर माणसाकडे वेळ नाही महाराज. कथेला या म्हटलं वेळ नाही, भजनाला या म्हटलं वेळ नाही, ना भजन करा नामसंकीर्तन करा म्हटलं तर वेळ नाही. ज्या वेळेला वेळ भेटू त्यावेळेला करू म्हणतात, पण वेळ आहे का करायला? निद्रया ह्रियते नक्तम व्यवायेन च वावयः दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणे नवा. संसार प्रपंच कर्म करण्यामध्ये आपला वेळ चाललेला आहे. विचार कधी करणार आहोत आपण? निमित्ताला भजन केलं, निमित्ताला मंदिरामध्ये गेलो, निमित्ताला तीर्थयात्रेला गेलो, निमित्तानी कथा ऐकली, पण कथेतून विवेक काय प्राप्त करून घेतला बुद्धीला? या बुद्धीनं कधी घरी गेल्यानंतर निवांत ऐकलेल्या कथेवर विचार केला का हो? आज काय ऐकलं आपण? म्हटले आठवलं नाही. कशासाठी सांगितलं ते कळालं का? ते तरी कळालं का? विचार करायला पाहिजे महाराज. विचार करायचा हे विवेकाचा आश्रय घेण्यासाठी, आणि त्याच्यासाठी उद्याची वाट पाहून उपयोग नाही. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय हो जाएगा, फिर करेगा कब. पुन्हा आपल्याला संधी भेटू शकत नाही. याला कारण हा देह कसा आहे? क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा. रे सावध तोडा मायाशा, अरे सावध तोडा मायाशा. काही नचले मग गळा पडेल फासा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. क्षणभंगूर नाही भरवसा, म्हणून वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा. त्याच्यासाठी तुम्ही एक करा, राम राम स्मरा आधी, मग बाकीचे सगळे काम अगोदर भजन. म्हणून राजा, तुझ्या मनामध्ये 7व्या दिवशी माझा मृत्यू होणार आहे, तर मृत्यूमधून मी कसं सुटावं अशी शंका, असा प्रश्न तुझ्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे. हाच तुझा प्रश्न फार कल्याणाचा आहे आणि लोकहिताचा आहे. वरियाने शते प्रश्न कृतो लोक हितं नृपः. आत्मवित् सम्मतः पुंसां श्रोतव्यादिषु यः परः. श्रोतव्यादिनिराजेन्द्र नृणां सन्ति सहस्रशः. अपशतात्मात्मतत्त्वं गृहेषु गृहमेधिनाम्. महाराज, मग ज्याचा मृत्यू जवळ आला त्यांनी काय करायला पाहिजे मला सांगा. त्यावेळेला सांगितलं की त्यांनी भगवंताच्या नामाचा आश्रय घेतला पाहिजे. त्यांनी अखंड भगवंताचं नाम गायन करावं. त्यांनी अखंड भगवंताची कथा आपल्या कानाद्वारे श्रवण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मरतव्यश्चेच्छता भयम्. बरं महाराज, आता अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटले काय? मृत्यू जवळ आलेल्या माणसांनी नाम का गायचं आहे? किंवा आपल्याला जर असं वाटत असलं की अजून मला मृत्यू घ्यायला आलेला नाही,
तर आम्ही सुद्धा नामगायन करायचं का? त्यावेळेला उत्तर दिलं हो. आपल्याला जरी माहित नाही मला मृत्यू घेण्यासाठी आलेला आहे की नाही, तरी आपल्याला नामगायन करायला सांगितलं. म्हटले का? तरी कथा ऐकायला सांगितली. म्हटले का? तरी ज्ञान श्रवण करायला सांगितलं. तरी अष्टांग योगाची साधना करायला सांगितली. का? याला कारण आहे की ही जी चित्तवृत्ती आहे ना, ही मृत्यूच्या वेळेपर्यंत भगवंतामध्ये एकरूप झाली पाहिजे, एकाग्र झाली पाहिजे. नसता देह जाईल मृत्यूच्या दाढेमध्ये आणि चित्तवृत्ती इथंच राहील, तसं झालं नाही पाहिजे. देह इथलाच आहे, देह इथंच राहणार आहे, पण चित्तवृत्ती जी आहे ती भगवंतापासून आहे, भगवंतासाठी आहे आणि भगवंतामध्येच या चित्ताचा लय झाला पाहिजे. त्याच्यासाठीच तर महाराज प्रार्थना करतात, मागणी करतात. माझे चित्त तुझे पायी, 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 माझे चित्त तुझे पायी. राही ऐसे करी काही, राही ऐसे करी काही, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी. राही ऐसे करी काही, राही ऐसे करी काही, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी. पाहे गुंतलो नेणता, पाहे गुंतलो नेणता, पाहे गुंतलो नेणता, पाहे गुंतलो नेणता. माझी असो तुम्हा चिंता, माझी असो तुम्हा चिंता, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी. माझी असो चिंता, माझी असो तुम्हा चिंता, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी. माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा. प्रार्थना केली. मला का प्रार्थना करतोस बाबा, तू तुझं पहा ना. नाही म्हटले, जे तुझ्यात आहे ते माझ्यात नाही ना, जी कला तुझ्यात आहे ती माझ्यात नाही. म्हटले माझ्यात असं काय आहे? चतुरांचा शिरोमणी असा तू आहेस, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तूची विठोबा. तू असा आहेस. माझा विचार केला तर मी असा आहे का? नाही, मी तसा नाही. या जगात संतांनी हे जे वर्णन केलं, या वर्णनामध्ये
एकच व्यक्ती बसतो महाराज, एकच घटक बसतो, एकच तत्व बसतं आणि त्याला भगवंत, त्याला परमात्मा असं म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान. वेदांच्या श्रुतीमध्ये हरी आहे, उपनिषदांमध्ये हरी आहे, 18 पुराणांमध्ये हरी आहे, महाभारतामध्ये हरी आहे, भगवद्गीतेमध्ये हरी आहे. कशात हरी नाही? हे सारे वाक्य, हे सारे शब्द, हे सारे सूत्र, हे सारे सिद्धांत फक्त एकाला लागू होतात, परमात्म्याला, भगवंताला, ज्याला आपण राम म्हणून ओळखतो, ज्याला कृष्ण म्हणून ओळखतो, ज्याला हरी, ज्याला गोविंद, ज्याला शिव म्हणून ओळखतो, ज्याला आपण धन्य तूची विठोबा म्हणून ओळखतो. हा कसा आहे? हा चतुरांचा शिरोमणी आहे, गुण लावण्याची खाणी आहे. याला नव्हत्याचं होतं करता येतं, होत्याचं नव्हतं करता येतं. सगळे जगाचे सूत्र हा हलवतो. जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र. ज्या पद्धतीनं कठपुतलीचे खेळ दाखवणारा, आपण ज्या वेळेला पाहतो मेळ्यामध्ये कठपुतली नाना प्रकारचे नृत्य करतात, क्रियाकलाप करताना आपल्याला दिसतात, पण ते स्वतः करतात का सारं? कोणीतरी वरतून ते दोर आपल्या हातामध्ये धरलेले असतात आणि त्यांच्याकडून ते खेळ करवून घेत असतो. तसं अत्यंत चतुरांचा शिरोमणी असलेले परमात्मा आपल्या चातुर्यानी हा जगतरूपी खेळ रचतात, किंवा रचला, मांडला. या खेळाचे मोहरे म्हणून आपल्याला याच्यामध्ये बसवलं. आणि परमात्मा हे सारं जगताची सूत्र हलवतो आहे. आधाराचा विचार जर का केला या साऱ्यांच्या, तर आधार भगवंत नावाची, परमात्मा नावाची ती शक्तीच आधार आहे. आणि ती सारं जगत आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने चलायमान करत असते. अर्जुना, तुला काय वाटलं हे जगत काय त्याच्या त्याच्या मनाने चाललेलं आहे? अरे नाही म्हटले, हा जो सूर्य चालतो आहे, हा जो वेद बोलतो आहे, आणि हा जो प्राण संचरलेला आहे साऱ्या जीवांच्या शरीरामध्ये, हा दुसरा तिसरा कोणी नसून मीच याला आधार आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता. हे सारं माझ्या सत्तेच्या अधीन चाललेलं आहे. आणि म्हणून तर भगवंतांच्या या गुणलावण्याचं वर्णन केलं, या चातुर्याचं भगवंताचं वर्णन केलं. म्हटले तू असा आहे चतुरांचा शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तूची विठोबा. आणि म्हणले जीवा तू कसा आहेस? म्हटले मी तर असा आहे, पाहे गुंतलो नेणता, माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा, पायी आता राखावे. काय झालं पाहिजे? आपला देह क्षणभंगूर आहे, नाशिवंत आहे, हे लक्षात का घ्यायचं आहे? कारण आपलं लक्ष देहावरचं बाजूला जाऊन चित्तावरती एकाग्र झालं पाहिजे. आणि चित्तावर गेलेल्या आपल्या चित्तावरती जे आपण एकाग्र होऊ, या चित्ताला आपल्याला देवाच्या चरणामध्ये, स्वरूपामध्ये एकाग्र करायचं असतं. हा साधन मार्ग शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना इथं द्वितीय स्कंदाच्या आरंभाला सांगतात. आणि त्याच्यासाठी शुकदेवजी महाराजांनी या ठिकाणावरती ध्यानयोग समजावून सांगितला. कशा कशा माध्यमातून भगवंताच्या स्वरूपावरती जीव आपली चित्तवृत्ती एकाग्र करू शकतो हे सांगितलं. कारण असं आहे की शुकदेवांचा एक आग्रह आहे, भागवताचा एक आग्रह आहे, ऋषीमुनी साधू संतांचा एक आग्रह आहे की हे या चित्ताचा लय भगवंताच्या स्वरूपामध्ये झाला पाहिजे. मनबुद्धी चित्त पाठीमाग शिल्लक राहिलं नाही पाहिजे. चित्त तुझे पायी मरो असं म्हणतात. हे चित्त काय झालं पाहिजे? मरून गेलं पाहिजे. देहाच्या जन्माला किंमत नाही आणि देहाच्या मृत्यूला सुद्धा किंमत नाही. का किंमत नाही?
कारण देहाचा जन्म असा हजारो वेळेला झाला आणि हजारो वेळेला देहाचा मृत्यू होतो आहे. कधी मृत्यू होतो देहाचा? शरीर जीर्ण झालं की मरत असतं. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् न्यन्यानि संयाति नवानि देहि. हे या देहाच्या नाशाचं वर्णन आहे महाराज. आणि जीवात्म्याचं वर्णन करत असताना कसं केलं? नैनम चिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. म्हटले याला अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र याला कापू शकत नाही. म्हटले असा हा जीवात्मा आहे. शाश्वत सनातन अशा प्रकारचं हे जीवात्म्याचं स्वरूप आहे. आणि देहाच्या संबंधामध्ये देह हा नाशवान आहे. बर, मग हे आपल्याला का सांगितलं की देह नाशिवंत आहे, देह असार आहे? हे आपल्याला का सांगितलं हो? याला कारण जे चित्त भगवंताच्या स्वरूपामध्ये एकाग्र व्हायला पाहिजे ते चित्त कुठं अडकलंय? देहादिकांमध्ये अडकलेलं आहे, वस्तूमध्ये अडकलेलं आहे, पदार्थामध्ये अडकलेलं आहे, व्यक्तीमध्ये अडकलेलं आहे. मग हे चित्त जर का याच्यामध्ये अडकलेलं आहे तर या चित्ताला बाहेर काढणं आवश्यक आहे. म्हणून महाराज म्हणतात पाहे गुंतलो नेणता. नेणता म्हणजे माझ्यासारखा अज्ञानी जीव पहा याच्यामध्ये गुंतून पडलेला आहे. आता आपण प्रयत्न केला तरी सुद्धा, हात पाय मारले तरी सुद्धा आपण याच्यातून बाहेर पडण्याचा विषय दूर, अजून त्याच्यात अडकत जातो. जसं चिखलामध्ये एखादा माणूस पडला, दलदल ज्याला म्हणतात ना, हळूहळू माणूस खाली 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 जायला लागतो. त्याला असं वाटतं मी हात पाय जर का मारले, थोडंसं हालचाल केली तर मी वर येईन, म्हणून तो घाबरायला लागतो, त्याचा दम कोंडायला लागतो, छातीपर्यंत गेलेला आहे. कसं तरी स्वतःला जसे हात पाय हलवायला लागतो तसा तसा तो त्याच्यामध्ये दबायला लागतो, खाली खाली जायला लागतो. ही अवस्था तुमची माझी चाललेली आहे. ह्या दशेमध्ये मीही आहे, या दशेमध्ये सारे जीव आहे महाराज, सारे जीव. मग या दशेमध्ये आपल्याला काय करायचं आहे? या दशेमध्ये आपल्याला आपले हात उंच करायचे आहेत आणि भगवती भगवंताचा, परमात्म्याचा, साधू संतांचा आपल्याला धावा करायचा असतो. धावा करायचा असतो. माझा सांभाळ कर, माझं रक्षण कर, आणि याच्यामध्ये जो मी बुडत चाललेलो आहे त्याच्यातून मला सावर. मी गुंतलोय, मला सोडव याच्यामधून. आणि मग भगवंत तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. परमात्मा म्हणतात मी कशासाठी आहे? भगवंतानी सांगितलं माझं काय कार्य आहे या ठिकाणावरचं? एकच कार्य आहे की या भवसागरामध्ये बुडणाऱ्या जीवांचा उद्धार करणं, हे माझं कार्य. तेषा महं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. पुंडलिकरायांकडे परमात्मा ज्या वेळेला आले, पुंडलिकराय आई वडिलांची सेवा करत होते. भगवंतानी पाठीमागं उभं राहून आवाज दिला, पुंडलिका. पुंडलिकानी प्रश्न विचारला, कोण? उत्तर आलं, परमात्मा आहे, भगवंत उभा आहे तुझ्या पाठीमागे, द्वारकेतून आलेलो आहे. म्हटले का आलेला आहात? अरे आई वडिलांची सेवा केलेली आहेस, तुझ्या मातृपितृ भक्तीने मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे.
अरे मला प्रसन्न करण्यासाठी कोण कोण काय काय साधना करत नाही पुंडलिका, पण तुझी आई वडिलांवरची श्रद्धा पाहून, भाव पाहून, भक्ती पाहून, सेवा पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो. अनंत ब्रह्मांडाचा जनिता विश्वंभर तुझ्या पाठीमागं उभा आहे, माझं दर्शन घे. पुंडलिकरायांनी सांगितलं, थोडा वेळ थांबा, मी तुमचं दर्शन घ्यावं अशी गरज तुम्हाला असली तर थांबा. मला दर्शन द्यायचं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. म्हटले तुला नाही का दर्शन घ्यायचं माझं? अरे पण म्हटले मी सेवा करतोय ना. मी काय करतोय? सेवा. दर्शन घ्यायचं नाही का माझं? अरे मी परमात्मा आहे, मला टाळतो आहेस. मग सेवा कशासाठी केली? सेवेने दैवत प्रसन्न होतं. सेवा केल्याने भगवंत प्रसन्न होत असतात. पण पुंडलिकरायांनी सांगितलं, म्हटले ज्या परमात्म्याच्या, ज्या भगवंताच्या, ज्या देवतेची सेवा करून आणि जे सेवारूपी साधन करून आज विश्वाचा जनिता माझ्या दारात उभा आहे, ते सेवा साधन माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ती सेवा सोडून मी तुमच्याकडे कसा येऊ? आता हे या वाक्यामध्ये पहा, पुंडलिकरायांच्या वाक्यामधून सेवेविषयीचा किती मोठा आदर आहे हे कळतं. आपण ज्याची सेवा करतो त्याचा आदर मनात बाळगला पाहिजे, पण जी सेवा करतो त्या सेवेचा सुद्धा आदर बाळगला पाहिजे बरं का. सेवा म्हणजे काय आपल्या मनाला वाटते ती कृती नसते. सेवा म्हणजे स्वामीला, संताला, सद्गुरूला, भगवंताला प्रसन्न करण्यासाठीच साधन आहे. म्हणून सेवेविषयी सुद्धा आदर, सेवा करणाऱ्याविषयी सुद्धा आदर, आणि ज्याची सेवा करतो आहे त्याच्याविषयी सुद्धा आदरच असला पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुणी म्हणेल सेवा या क्रियेविषयी आदर बाळगण्याचं काय कारण? पहा, सेवेमध्ये जर का आदर बाळगला नाही तर त्या सेवेचं महत्व आपल्याला राहत नसतं आपल्या मनात. मग आपण काय करतो? त्या सेवेमध्ये चालढकलपणा करतो. जाऊ द्या, केली तर केली, नाही केली तर केली, नाही केली तर नाही केली, त्यात काही एवढं महत्वाचं, दुसरी काहीतरी सेवा करू, हे नाही केलं तर ते करू, ते नाही केलं तर हे करू. अरे तसं नसतं. जे सेवारूपी साधन आपण निवडलेलं आहे, लक्षात घ्या, मग ती सेवा कितीही सामान्य असू देत, सेवा ती सेवा असते, ती सामान्य नसतेच. एवढं लक्षात घेतलं पाहिजे. नसतेच. म्हणून तर संत साधू सद्गुरू प्रत्येकाला आपापल्या वाट्याच्या सेवा वाटून देतात. महाराज तू ही सेवा कर, तू ही सेवा कर, तू ती सेवा कर. असं का? याच्या पाठीमागं अनेक कारण. एक तर सगळ्यांकडून सेवा घडावी, आणि दुसरं कारण असं आहे, ज्याला जी सेवा दिली जाईल त्या सेवेविषयी त्याची श्रद्धा असली पाहिजे. कधी कधी काय होतं, ज्यांची सेवा करतो आपण त्या संत साधू सद्गुरू भगवंताविषयी आपली खूप श्रद्धा असते, पण जी सेवा करतो त्या सेवेविषयी श्रद्धा नसते. ही कशाला सेवा दिली, मला ही आवडत नाही, मला ती दिली असती तर बरं झालं असतं, मला ते आवडतं. आता ते काही खायच्या प्यायच्या गोष्टी आहेत का आवडायला? मला ही आवडत नाही, ती आवडते, ती आवडत नाही, ही आवडते. आपल्या आवडीनिवडीवर खेळ करणार आहोत का महाराज आपण? नाही नाही नाही. जी सेवा, अयोध्येमध्ये तर फार मोठा गोंधळ उडाला होता. प्रभू रामचंद्र ज्या वेळेला राजे झाले, अयोध्येमध्ये सगळे सेवा करणारे भक्त महाराज, सीता माता काय, लक्ष्मणजी महाराज काय, भरतजी महाराज काय, शत्रुघ्नजी महाराज काय, सुमंत काय, आणि एवढे सगळे, आणि यांचे अग्रगणी हनुमंतराय काय, सगळे सेवा. झाली गंमत अशी की अयोध्येमध्ये सगळी सेवा हनुमंतराय करायला लागले. सगळी सेवा एकटे हनुमंतराय सेवा. आता बाकीच्यांची फजिती झाली. काय फजिती झाली? म्हटले आम्हाला सुद्धा प्रभू रामचंद्रांची सेवा करावी वाटते, पण सगळी सेवा हनुमंतराय एकटेच करत आहेत. पहा, लक्षात घ्या, त्यावेळेला सगळ्यांच्या मनामध्ये हा विचार आला की आपल्याला सुद्धा सेवा भेटली पाहिजे. म्हणून प्रभू रामचंद्रांच्या समोर ही सगळी समस्या निवेदन करण्यात आली की भगवंता पहा, सगळ्या सेवा हनुमंतराय करत आहेत,
आणि प्रश्न कधी मांडला भगवंतासमोर? जेव्हा हनुमंतराय सभेत उपस्थित नव्हते तेव्हा. पहा, म्हणजे चालाखच असतात महाराज मंडळी. स्वामीला कधी काय बोलायचं काय नाही, कुणासमोर बोलायचं कुणासमोर नाही वगैरे वगैरे. अरे हनुमंतराय सभेत नव्हते त्यावेळेला प्रश्न मांडला आणि मग त्यांना सांगितलं. म्हटले भगवंता तुम्ही काहीतरी मार्ग काढा बरं का याच्यातला. अहो आम्ही काही तुमचे दास नाही का, सेवक नाही का, आमच्याकडून पण सेवा घडली पाहिजे. आणि मग भगवंतानी सांगितलं. म्हटले मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय सेवा असतात. म्हटले अशा हे असतं ते असतं ते असतं ते असतं. म्हटले चला आपापल्या वाट्याला जी सेवा वाटेल ती निवडा. म्हटले चटकन सगळ्यांनी सेवा निवडल्या. मी हे करेल, मी ते करेल, मी ते करेल, मी ते करेल. सगळ्या सेवा वाटल्या गेल्या. हनुमंतराय आले. म्हटले असं झालंय ना, आता नियम बदलले. म्हटले नियम बदलले, काय झालं? म्हटले सगळ्यांनी सेवा आपापल्या वाटून घेतलेल्या आहेत. म्हटले लक्ष्मणजी महाराजांनी ही सेवा घेतली, आईसाहेबांनी ती सेवा घेतली, भरतांनी शत्रुघ्नांनी ही सेवा घेतली. म्हटले मग मला? सगळी रचनाच अशी झाली की हनुमंतराय यांना सेवाच राहिली नाही. मग हनुमंतराय म्हटले काही हरकत नाही, चिंता करायचं कारण नाही. म्हटले सगळ्यांनी सगळ्या सेवा घेऊन झाले का? कुणाचं काही बाकी आहे? म्हटले काही बाकी नाही, आता एकच घेऊन बसलो, अजून कुठं वाढवायच्या? हनुमंतराय म्हटले काही हरकत नाही, मी एक सेवा घेऊ का? म्हटले प्रभू. म्हटले काय? ज्या वेळेला तुम्हाला जांभई येईल त्यावेळेला चुटकी वाजवण्याची सेवा मी करेल. तुम्ही तेवढा सुद्धा हात उचलायचा नाही, कष्ट घ्यायचे नाही. झालं, सेवा मिळाली. सगळेजण आपापल्या उद्योगाला लागले. आता हनुमंतरायांना पंचायत झाली. भगवंताला जांभई कधी येईल हे काही लिहून ठेवलेलं होतं का? इतक्या वाजता जांभई येईल, चला सेवेची वेळ झाली. बाकीच्या सेवेच्या वेळा, स्नानाची वेळ, ध्यानाची वेळ, पूजेची वेळ, राज्यात येण्याची वेळ, सभेत येण्याची वेळ, सगळे सेवा, खाण्यापिण्याची वेळ. आता मग खाण्यापिण्याची सेवा ज्याला त्याला माहीत असतं, इतक्या वेळ वाजता भगवंताला हे पाहिजे ते पाहिजे, 12 वाजता नैवेद्य पाहिजे, आरती पाहिजे, मग तो सगळं वेळेवरती. बिचारे हनुमंतराय अशी सेवा घेऊन बसले ज्याची वेळच नक्की नाही. बरं कधी येईल? दिवसा येईल, सकाळी येईल, दुपारी येईल, संध्याकाळी येईल, राजसभेत येईल, अंतःपुरामध्ये परमात्मा आईसाहेबांसोबत असतील तिथं जांभई येईल. मग मी, मर्यादा आहे दासाची शेवटी, मला तर सगळ्याच ठिकाणावरती उपस्थित राहता येणार नाही. एक दिवस असं झालं पहा. दुसऱ्या दिवशी एक प्रकार घडला अयोध्येमध्ये की भगवंताचं, प्रभू रामचंद्रांचं आज सकाळपासून मुख आ झालेलं होतं, नुसतं आ, खालीच मुख नाही भगवंताचं. सगळे भक्त चिंता करायला लागले, अरे नेमकं गडबड भानगड काय झाली, भगवंताला आपल्या काय झालेलं आहे? सकाळपासून आकार मुख झालेला आहे. सगळे उपचार करायला लागले. अयोध्येतले राजवैद्य उपस्थित झाले. वसिष्ठ महामुनी चिंता करायला लागले. आणि एवढ्या वेळामध्ये एक सेवेकरी भक्त धावत पळत आला. म्हटले मला लक्षात आलं प्रभू रामचंद्रांचा हा आकार मुद्रा का झालेली आहे मुखाची. म्हटले कस काय? म्हटले चला मी दाखवतो. सगळेजण मंडळी असे येऊन पोहोचले महाराज प्रासादामध्ये. आणि तिथून पाहतात तर काय, हनुमंतराय आपल्या महालाच्या वरती आनंदाने सीताराम 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 भजन करत होते, चुटक्या वाजवत होते, नृत्य करत होते. म्हटले प्रभू रामचंद्रांचा सकाळपासून मुख आकारामध्ये गेलेला आहे, याला कारण हनुमंतराय चुटकी वाजवत आहेत. कारण त्यांनी असा विचार केला होता की नियम वेळेचा तर काही बंधन नाही, आता आपण कंटिन्यू वाजवत बसू, येईल तेव्हा येईल, येईल तेव्हा येईल, वाजवत बसा. इकडं वाजवत बसले पण मुख, भगवंताचं मुख बंद व्हायला तयार नाही. शेवटी सगळ्या भक्तांनी हनुमंतरायाचे चरण पकडले. हो भक्तराज, बंद करा हे आता. इकडं तुम्ही चुटकी वाजवणं बंद करताल, तिकडं भगवंताचं मुख बंद होईल. आणि तसंच झालं महाराज. याच्यातून सिद्ध काय झालं की हनुमंतरायांच्या संबंधामध्ये, सेवेच्या संबंधामध्ये इतरांच्या मनामध्ये यत्किंचित ईर्षा भाव जो उत्पन्न झालेला होता, भगवंतांनी या लीलेच्या माध्यमातून दाखवून दिलं की सेवेविषयी आदर कसा असावा, सेवेविषयी निष्ठा कशी असावी. आणि कोणीही कोणतीही सेवा करो, एका सेवेकऱ्याने दुसऱ्या सेवेकऱ्यामध्ये भेद करता कामा नये, भेद करता कामा नये. शेवटी साऱ्या भक्तांना कळालं की हनुमंतरायांची दास्यभक्ती विलक्षण आहे. कधी कधी असं होतं,
आपल्याला असं वाटायला लागतं आपल्याला फार कळत आहे, म्हणून आपण काही गोष्टींचे निर्णय स्वामीला द्यायला किंवा देण्याचा प्रयत्न करतो. पण महाराज, एका गोष्टीचं विस्मरण होता कामा नये. स्वामी आहेत ते, म्हणून आपण त्यांच्या दरबारात आहोत, म्हणून आपण सेवक आहोत. नसता आपली काय पात्रता. म्हणून किती किती ठिकाणी आदर सेवेचा, सेवेविषयी आदर, सेवा भावाविषयी आदर आहे. कशावरून चाललेला आहे? गोपाल कृष्ण भगवान की. मुरलीधरा मनमोहना हे नंदनंदना नारायणा. मुरलीधरा मनमोहना हे नंदनंदना नारायणा. मुरलीधरा आनंदाने 2 मिनिटं नाम संकीर्तन. हे नंदनंदना नारायणा. मुरलीधरा मनमोहना हे नंदनंदना नारायणा. मुरलीधरा मनमोहना हे नारायणा. हे नंदनंदना 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 नारायणा. मुरलीधरा मनमोहना हे नंदनंदना नारायणा. मुरलीधरा मनमोहना हे नंदनंदना नारायण. हरि बोल. हे नंदनंदना नारायणा. मुरलीधरा मनमोहना हे नंदनंदना नारायण. हे नंदनंदना नारायणा. हे नंदनंदना नारायणा. हे नंदनंदना हे नंदनंदना नारायण. हे नंदनंदना नारायणा. हे नंदनंदना नारायणा. हे नंदनंदना नारायणा. हे नंदनंदना मुरलीधरा मनमोहना हे नंदनंदना नारायणा. मुरलीधरा मनमोहना हे नंदनंदना नारायणा. हे नंदनंदना नारायणा. हे नंदनंदना नारायणा.
पुंडलिक राय म्हणायला लागले की भगवंता, ज्या सेवेनी माझ्यावरती तुम्ही प्रसन्न झालेला आहात ती सेवा सोडून मी कसाच तुमच्या सन्मुख येऊ. परंतु शेवटी मग उभे राहा म्हटले. तुम्हाला गरज असेल माझ्या नमस्काराची तर. काही काही भक्त देवाला असे भेटले महाराज की त्या भक्तांसमोर देवाचं काही चाललं नाही. असे हिमतीचे भक्त देवाला भेटले ना की देवालाही घाम फुटतो. म्हणून भगवंतही जरा परीक्षण घेतात, परीक्षा पाहतात. असं चाचपडत चाचपडत भगवंत बोलतात. कारण आईला वडिलांना आपल्या या 2 लेकरांमध्ये 4 लेकरांमध्ये प्रत्येक लेकराचा स्वभाव वेगवेगळा. मग कोणतं लेकरू कसं हे आईला माहीत असतं. म्हणून आई सुद्धा त्या लेकरासोबत तसंच वागते. एखादं लेकरू ऐकतं बा चटकन, आपण प्रेमानं सांगितलं तर ऐकतं, रागावलं तरी ऐकतं, कसंही बोललं तरी ऐकतं, तिला माहीत असतं. दुसरं लेकरू खट्याळ आहे, रागावण्याचा विषय दूर, आपण प्रेमाने सांगायला गेलो तरी वसकायला बसला आपल्यावर. हा, वसकल प्रेमानच, पण तरी सुद्धा मग तसं परमात्म्याचं आहे महाराज. पुंडलिकरायांनी हिम्मत केली. हिमतीचे भक्त होते. हिम्मत कधी येते असाही प्रश्न आहे. प्रश्नातून प्रश्न. हिम्मत कधी येते? शुद्ध सेवेनी हिम्मत येते महाराज. शुद्ध भजनानी हिम्मत येते. राज्य करता येतं भगवंताच्या हृदयावरती. प्रेमच केलं नाही तर राज्य कसं करता येईल? अधिकार सत्ता कशी गाजवता येईल? परक्या माणसाला जेवढं, जवळच्या माणसाला जेवढं आपण पटकन बोलतो, सगळ्या गोष्टी बोलतो, चांगलंही बोलतो, वाईट बोलतो, रागाचं बोलतो, प्रेमाचं बोलतो, लाडाचं बोलतो, सगळं बोलतो, तेवढं अनोळखी माणसाला, रस्त्याने चालणाऱ्या माणसाला बोलू का हो आपण? जाऊ द्या रस्त्याने चालणाऱ्या माणसाचं. आता आपण भेटलो उदाहरणार्थ, 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, काही एक नावाशिवाय काही परिचय नाही आपला. बोलू का आपण सगळ्या गोष्टी सगळ्यांजवळ? मर्यादा आहे. नातं कशाला म्हणतात? संबंध कशाला म्हणतात? वैशिष्ट्य आहे या जगामध्ये प्रत्येक गोष्टीचं. तसं देव आणि भक्ताच्या संबंधाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे महाराज. संबंधावरती देवाचं देव पण, संबंधावरती भक्ताचं भक्त पण टिकून आहे. आणि मग ज्या वेळेला भक्त अधिकार वापरतात त्यावेळेला भगवंतही ऐकतात. आता नमस्काराची गरज देवाला असते. यांनी मला नमस्कार करावा का? आपल्याला देवाला नमस्कार करायची गरज असते बरं? आपल्या समोर देव आले तर आपण सगळं सोडून अगोदर देवाचे पाय धरायला जाऊ. देव आले, देव आले. याला कारणही तेच आहे. आपल्यासाठी देव येणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. इथं पुंडलिक राय म्हणतात, मी नमस्कार करावा असं वाटत असेल तर उभे राहा. म्हणून वीट फेकली. वीट फेकली आणि परमात्मा विटेवर उभे राहिले. उभा राहून काय करू? प्रश्न विचारला भगवंताने. आणि आपण कुठून इकडे आलो ते सुद्धा तुम्हाला आठवण करून देतो. मला आठवलं म्हणून पुन्हा मुद्द्यावर येणार आहे. वीट फेकली, पांडुरंग परमात्मा उभे राहिले आणि पुंडलिक रायांना प्रश्न विचारला, मी हे पुंडलिका, मी या विटेवरती उभं राहून काय करू? त्यावेळेला पुंडलिक रायांनी आपल्यावरती कृपा केली महाराज आणि आपल्या माध्यमातून भगवंताला प्रार्थना केली, हे हरी उभे राहा. कलियुगामधले दीन, दुबळे, पतित, पामर, विषयी, सांसारिक जे कोणी तुमच्या दर्शनाला येतील ना, बस या दृष्टीनं तुम्ही त्यांच्याकडे पाहत राहा आणि तुमच्या दर्शन घेणाऱ्याचा, तुमची मूर्ती पाहणाऱ्याचा तुम्ही उद्धार करा हरी. बस दुसरं काहीच करू नका. उभे राहा, उभे राहा. का उभं केलं पुंडलिकरायांनी भगवंताला? संतांनी त्याचं कारण सांगितलं. खोडकर स्वभाव आहे भगवंताचा, चंचल स्वभाव आहे गोपालकृष्णांचा. कृष्ण कसे आहेत? चंचल आहेत. कृष्ण कसे आहेत? खोडकर आहेत. किती खोडकर आहेत? अहो, कधी यशोदा आईसाहेब भेटल्या ना आपल्याला, आईसाहेबांना विचारू आपण, कान्होबा किती खोडकर आहेत आम्हाला सांगा. कधी गोपिका भेटल्या ना आपल्या भाग्यानी, तर गोपिकांना विचारू आपण की कृष्ण किती खोडकर होते आम्हाला सांगा महाराज. यशोदा आईसाहेब, गोपिका, नंदबाबा, बलराम दादा, यमुना माय आपल्याला सगळं सांगेल हे किती खोडकर होते.
द्वारकेत भगवंताचं एवढं कौतुक होत होतं महाराज की बाप रे, राजाधिराज यदुकुल तिलक भगवान गोपाल कृष्ण, थाट पहावा भगवंताचा चालताना पायघड्या, फुलांची उधळण, जय जयकार, शंख, तुतारी, भेरी, नगारे अशा प्रकारचे वाद्य भगवंताच्या स्वागतामध्ये वाजायचे. हिरे माणिक मोती रत्नांनी जडवलेला महाल, भगवंताच्या समोर कोणाची बोलण्याची टाप नाही. आणि गोकुळात भगवंताला बोलायची हिम्मत नाही. गोकुळात यशोदाई साहेब जे बोलतील ते, नंदबाबा बोलतील ते, गोपिका बोलतील ते. आणि इथं पहा, तिसरं दर्शन पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्मा विटेवर उभे आहेत. कसे उभे आहेत? पाय सरळ आहेत. गोकुळात कसे? देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू. गोपिका रमणो स्वामी माझा, गोपिका रमणो स्वामी माझा, देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी. महाराज म्हणतात देहुडा चरणी वाजवितो वेणू. सरळ पाय, यांना सरळ उभं राहिलेलं कधी गोकुळात कोणी पाहिलं नाही. सरळ वागलेलं कधी यांना कोणी पाहिलं नाही महाराज. हे यांचं नाव वाकडं, यांचे कर्म वाकडे, सगळंच महाराज. वागणूक वाकडी, उभे सुद्धा राहताना वाकडेच. बाके बिहारी हो दूर करो दुख मेरा, बाके बिहारी हो दूर करो दुख मेरा, गिरीवर धारी हो दूर करो. देहुडा चरणी असे उभे आहेत महाराज परमात्मा. कधी कदंब वृक्षाला टेकलेले आहेत, मान वाकडी, कंबर वाकडी, पाय वाकडी. बाके बिहारी, सरळ उभं राहणार म्हणजे पाहणाऱ्यालाही सरळ पाहतोय. कृष्ण राम किती सहज, सोपा, सुलभ, सरळ. आणि कृष्ण नावातही गोंधळ, पायात पाय. नामदेवराय म्हणतात असा मी पाहिला गोपिका रमणू स्वामी माझा. कुठं पाहिलं होतं मी त्याला? यमुनेच्या वाळवंटात. काय करत होता? हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या, देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी. रंगणी रांगत गुलगुला बोलत, रंगणी रांगत गुलगुला बोलत, असुर रुळत चरणातळी, असुर रुळत चरणातळी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी. गुंजावर्ण डोळे माथा बाबर झोटी, मयूर पिच्छे वेष्टी किंवा मयूर पुच्छे वेष्टी, शोभत से देखी लागे माये यमुनेच्या तीरी. नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा, अर्ध तोंड लोण्यानं भरलं, अर्ध मुखात, अर्ध सगळं इथं लागलं.
आणि अर्धा हातात. नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा, आणि गवळणी त्यालाच पाहून गवळणी त्या तोंडा भूललिया, गवळणी त्या तोंडा. बाकी सगळेजण देवाला सजवतात, धजवतात, देवाला पुसतात, इकडं असं लागलंय तिकडं तसं, केस सावरतात, वस्त्र चांगले घालतात. गवळणीनं खरं पाहिलं त्याला, गवळणीनं तो आहे कसा हे कोणी पाहिलं? याला म्हणतात उघडं पाहणे. उघडा देव यशोदेनं पाहिला, नंदबाबांनी पाहिला, बलराम दादांनी पाहिला, गोपिकांनी पाहिला. हे यांनी कसे व्यवहार केले भक्तांसोबत. आणि मग पहा, गवळणी त्या तोंडा भूललिया, देखी लागे माये यमुनेच्या तिरी. ही गवळण मी पाठ केलेली नाही, ही गवळण ऐकून पाठ झाली. कुणाची ऐकून? मंदिरामध्ये रोज हरिपाठ चालायचा आणि आई ही गवळण म्हणायची. ही गवळण ठरलेली होती महाराज. काही गवळणी ठरलेल्या होत्या हरिपाठ झाल्यानंतर, जे आपण गवळण आणि अभंग म्हणतो त्याच्यात. काही काही गोष्टी ग्रंथात नंतर पाहिल्या, अगोदर आई बाबांकडून ऐकल्या, पाहिल्या. त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक विष्णू सहस्त्रनाम, हे पुस्तकात नंतर पाहिलं, अगोदर आईच्या मुखातून ऐकलं. आपल्या मंदिरामध्ये जिथं आता महादेव आहे, पहिले सुद्धा मंदिर जीर्णोद्धार व्हायच्या आधी तिथंच महादेव होता, पण तिथं उंबराचं झाड होतं, औदुंबराचं त्रिवेणीचं त्या ठिकाणी स्थान होतं. त्या त्रिवेणीच्या खाली महादेवाचं शिवलिंग आहे. आई रोज पूजा करायची आणि औदुंबराला प्रदक्षिणा मारायचा नियम होता. तर जोपर्यंत मुखामधलं विष्णू सहस्त्रनाम संपत नाही तोपर्यंत औदुंबराला प्रदक्षिणा मारत राहायच्या. आणि मग ते असं चालता बोलता फिरताना ते ऐकल्या गेलं, ऐकता 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 मग ते पुस्तकात पाहिल्या गेलं आणि ते तसंच पाठ झालं. तशी ही गवळण आहे महाराज. ही गवळण असं पाहिलं, कृष्णाला गोकुळात खोड्या करताना पाहिलं आणि शेवटी पुंडलिकरायांनी का उभं केलं देवाला. आता पाहिलं तर सरळ पाय आहेत, शिस्तीमध्ये कमरेवर हात ठेवलेले आहेत, शिस्तीमध्ये मान पाठ सरळ आहे महाराज. नासिकाग्र दृष्टी आहे पांडुरंग परमात्म्याची. असं पाहिल्याबरोबर असं वाटतं की पांडुरंगाचे डोळे झाकलेले आहेत, पण वर्णन केलं पांडुरंग परमात्म्याच्या दृष्टीचं, डोळे झाकलेले नाहीत भगवंताचे, भगवंताची दृष्टी खाली आहे. जे भक्त माझ्या चरणाला दर्शन घेत आहेत, स्पर्श करत आहेत ना, त्या भक्तांकडे परमात्मा फक्त कृपेनं पाहत आहेत. पुराणांनी वर्णन केलं की कलियुगामध्ये पांडुरंग क्षेत्रामध्ये चंद्रभागेच्या किनारी परमात्मा उभे राहतील. आणि काय करतील उभे राहून? बस पुंडलिकराय तेच सांगतात, आल्या गेल्या भक्तांचा उद्धार करतील. गोकुळात याने खोड्या केल्या फार, म्हणून समोर उभा केला. आणि ते परमात्मा आपल्यासारख्यांचा उद्धार करण्यासाठी उभे आहेत. तेशा महम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. इथून आपण थोडंसं बाजूला गेलो होतो. भगवंताचं कार्य काय आहे, पंढरपुरात उभं राहून भगवंत करत काय आहे, उद्धार करत आहेत महाराज. तुमचा उद्धार, माझा उद्धार, भजन करणाऱ्याचा उद्धार नव्हे नव्हे, नुसतं दर्शनाला येणाऱ्यांचा उद्धारही परमात्मा करत आहेत. परंतु हा मला उद्धार साधायचा आहे, मला विवेक, मला माझा उद्धार साधायचा आहे, याच्यासाठीचा विवेक आपण प्राप्त करून घेणं नितांत आवश्यक आहे. इथून आपला विचार चाललेला होता की जरी आपल्याला देह प्राप्त झालेला आहे तरी सुद्धा नाशिवंत देह आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपण विवेकाचा आश्रय घेतला पाहिजे आणि विवेकाचा आश्रय घेऊन उद्धार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि उद्धार कसा साधायचा आहे तर त्याच्यासाठी सांगितलं की जीवनभर साधना करायची आहे.
आणि त्या जीवनभर केलेल्या साधनेचा एक लाभ आपल्याला झाला पाहिजे की काय, मृत्यूच्या वेळेला भगवंताचं नाम मुखामध्ये आलं पाहिजे. एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परः पुंसा मनते नारायण स्मृती. जीवनभर साधना करावी भक्ताने आणि त्या साधनेचा परिणाम काय झाला पाहिजे की आपल्या मृत्यूची वेळ यावी आणि मृत्यूची वेळ आलेली असताना आजूबाजूला परिवार जरी असला, आपल्या इष्टमित्र गणगोत सगळे संबंधी जरी आपल्या आजूबाजूला असले तरी सुद्धा गंगेच्या किनाऱ्यावरती आपण नाही, पवित्र ऋषी मुनी आपल्या आजूबाजूला जरी नसले तरी सुद्धा जिथं कुठं आपला देह पडण्याचा समय येईल ना, त्या देह पडण्याच्या समयाला आपल्या डोळ्यासमोर फक्त भगवंताचं रूप असावं, दुसरं काहीच नसो. बोलता येत असेल आपल्याला तर आपल्या मुखामध्ये फक्त भगवंताचं नाम असावं आणि चित्त हे भगवंताच्या स्वरूपामध्ये एकरूप व्हावं आपलं. आणि त्याच्यासाठी भगवंताला प्रार्थना करत राहायची. उस वक्त जल दियाना नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण कंठ से निकले. पीतांबरी कसी हो छवि मन में बसी हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण कंठ से निकले. उस वक्त जल्दी आना. भगवंता आज या का येऊ नका. आज जर माझ्या हृदयामध्ये तुम्ही आला आणि माझं चित्त तुमच्या पायी जर का मरून गेलं, हे चित्त राहू नये, हे चित्त मागं राहता कामा नये महाराज. म्हणून तर प्रार्थना करत होतो आपण, माझे चित्त तुझे पायी राहे आईसे करी काय. मी येऊ शकत नाही तुमच्याकडे, तर तुम्ही या, माझा हात हातामध्ये घ्या, धरोनी या बाही भव हा तारी दातारा. तू घेऊन चल ना मला तुझ्याकडे. मी येऊ शकत नाही, मी मायेनं बांधलेलो आहे, मी भवसागरामध्ये गुंतून पडलेलो, अडकलेलो, प्रपंच संसारामध्ये गुंतलेला मी जीव आहे. तू कसा आहेस? तू आहेस ना रे चतुरांचा शिरोमणी, तू गुण लावण्याची खाणी आहेस, तू मुकुट सकळामणी आहेस, तू धन्य तूची विठोबा. का माझी तुझ्याकडे येण्याची वाट पाहतो? तुला येता येत नाही का माझ्याकडे? का हे बंधन आहे की भक्तांनीच देवाकडे जायला पाहिजे? हे बंधन आहे का भक्तावर? नाही, बंधन असेल तर तसं सांग. एक वेळेला माझ्या समोर येऊन मला सांग की मी तुझ्याकडे येणार नाही, तुला माझी गरज असेल तर माझ्याकडे ये. आणि भक्तांनी म्हणावं, मी या क्षणाला सारा संसार लाथ मारून तुझ्याकडे यायला तयार आहे. तू मला बोलाव, मला बोलाव. तू कान्होपात्राला बोलावलं नाहीस का रे तुझ्याकडे? ज्या वेळेला बेदरच्या बादशहाचे सैनिक कान्होपात्राच्या पाठीमागं लागलेले आहेत, लक्षात आलं की आपला देह जर का या नराधमांच्या तावडीमध्ये सापडला, आपल्या देहाचं काही मोल राहणार नाही. आणि म्हणून कान्होपात्रा धाव घ्यायला लागली आणि पांडुरंगरायाचा धावा आरंभ केला. भगवंतांना आळवणी घालायला लागल्या. शेवटी कृपा भगवंतांनी अशी केली महाराज की कान्होपात्राला आपल्या स्वतःमध्ये सामावून घेतलं. शोध घ्यायला मंडळी आली
तर ज्या देहाच्या पाठीमागं पळत आली तो देह आता आपल्या काही उपयोगाचा नाही हे लक्षात आलं. तसंच आपली ही दशा आहे हो, तशीच आपली अवस्था झालेली आहे की भक्ताने भगवंताकडे जावं, मी तुझ्याकडे यायला पाहिजे असं काही बंधन आहे का? पुन्हा आपण काल परवाच्या सूत्रावरती आलो. राही न सही मंजिल की तरफ, राही की तरफ मंजिल कर दो. किलोमीटरचा विचार केला, अंतराचा विचार केला तर पंढरपूर इथून किती लांब असेल, वृंदावन इथून किती लांब आहे, द्वारका इथून किती लांब आहे. आपल्याला जायचा विचार केला तर आपल्याला या गावावरून त्या गावाचं अंतर पाहावं लागतं, जाता येईल की नाही ते पाहावं लागतं, वेळ भेटेल की नाही पाहावं लागतं, गाडी भेटेल की नाही पाहावं लागतं. आणि त्याच्या मनात आलं तर तो कुठूनही कसाही कधीही आपल्याकडे येऊ शकतो. येतो का? आला का? परमात्मा आला आपल्याकडे? नाही आला. का नसेल आला बरं भगवंत आपल्याकडे, परमात्मा आपल्याकडे का नसतील आले आजपर्यंत? याच्यावरती जर का आपण विचार केला तर बस अजून आपण गजेंद्रासारखी हाक मारली नाही म्हणून नाही आला. अजून आपण प्रल्हादासारखं म्हटलो नाही की तो इथंच आहे म्हणून तो नाही आला. या साऱ्या भक्तांसारखं आपलं अंतःकरण त्याचा धावा करायला तयार नाही म्हणून तो येईना. नसता एक पातळ पडदा महाराज भगवंतामध्ये, जीवामध्ये आणि देवामध्ये, परमात्म्यामध्ये आहे. बस तो पडदा बाजूला सारला, ती डोळ्यावरची पट्टी बाजूला सारल्या गेली किंवा सारता आली आपल्याला तर भगवंताचं दर्शन. पण बंधन आहे का जीवावरती की भक्तावरती की भक्तांनीच जायला पाहिजे, तो येऊ शकत नाही का? मग त्याला म्हणावं ना, तू ही एक सहारा प्यारे, तू ही एक सहारा प्यारे, तू ही एक सहारा प्यारे, तू ही एक सहारा, तू ही एक सहारा प्यारे, तू ही एक सहारा. आज आपल्या सेवेचा दुसरा दिवस आहे का? अरे बापरे, तिसरा दिवस आहे. आणि आपल्या आजच्या सत्रातली ही शेवटची प्रार्थना आहे. म्हणून अगदी मनापासून भगवंताला प्रार्थना की हे हरी, तू ही एक सहारा प्यारे, तू ही एक एक सहारा प्यारे, तू ही एक सहारा. दूर नगरिया कठिन डगरिया,
पसारो और ना कोई द्वारा और ना कोई द्वारा प्यारे तू ही एक सहारा तू ही एक सहारा प्यारे तू ही एक सहारा तू ही एक सहारा प्यारे तू ही एक सहारा प्यारे तू ही एक सहारा प्यारे तू ही एक सहारा तू ही एक सहारा प्यारे तू ही एक सहारा. प्रार्थना करायला पाहिजे. तूच एकमेव सहारा आहे आमचा. आणि अशा पद्धतीनं जर का आपण भजन करत राहिलो, नाम गायन करत राहिलो आणि चित्तवृत्ती भगवंताकडे वळवण्याचा प्रयत्न करत राहिलो तर मृत्यूच्या वेळेला भगवंत आपलाही सांभाळ करतात. अंतकाळी तैसा संकटाची वेळी हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. पहिल्या सत्रात ऐकलं आपण. भगवंत सांभाळत असतो आणि त्याच्यासाठी शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितींना ध्यानयोग समजावून सांगितला. आणि या ध्यानयोगामध्ये भगवंताचं ध्यान कसं करावं याचा विधी सांगितला. आता ध्यानासाठी स्वरूप डोळ्यासमोर पाहिजे म्हणून स्वरूपही वर्णन करून सांगितलं. या प्रसंगामध्ये भगवंताच्या विराट ब्रह्मांड स्वरूपाचं वर्णन शुकदेवजी महाराजांनी केलं. यानंतर सृष्टीची उत्पत्ती कशी झाली असा प्रश्न विचारला. आणि त्यावेळेला शुकदेवजी महाराज सांगतात की असाच प्रश्न मैत्रेयजी महाराजांना विदुर काकांनी विचारला होता की ज्या वेळेला हस्तिनापुरामध्ये परमात्मा पांडवांचे दूत म्हणून शिष्टाई करण्यासाठी आले होते. आले शिष्टाई करण्यासाठी परमात्मा, पण गेले विदुर काकांच्या घरी. भगवंत माझ्या घरी येतील याची जाणीव तर विदुर काकांना नाही, दूर दूर पर्यंत सुलभाई साहेबांना सुद्धा नाही. पण आत्ताच आपण ऐकलं, देव कुठंही असला आणि भक्त कुठंही असला तरी भक्ताचा भाव, भक्ताचं प्रेम आणि भक्ताच्या अंतःकरणामध्ये असलेली भगवंताच्या भेटीची ओढ भगवंताला भक्ताकडे ओढून आणते. द्वारकेहून परमात्मा हस्तिनापुरामध्ये आले आणि गंगेच्या किनारी धर्मपत्नी सुलभाई साहेबांसोबत तपस साधना करणारी विदुर काका गंगेच्या किनाऱ्याहून हस्तिनापुरामध्ये आले. हजारो भक्त भगवंताच्या दर्शनासाठी एकत्र जमा झालेले असताना विदुर काका आणि सुलभाई साहेबांना वाटत नव्हतं आपल्याला दर्शन होईल. परंतु भगवंतही ओळखतात महाराज, हजारोंमध्ये असलेला आपला जिव्हाळ्याचा भक्त कोण आहे, ज्याचं जीवापासून माझ्यावरती प्रेम आहे असं कोण आहे, हे देवाला सांगायची गरज पडत नाही. ज्ञानोबा राय म्हणतात, शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू, हे तव कैसे निगमे परीही बोलणे खुंटले, वैखरी कैसे सांगे कानडावो विठ्ठलू करनाटकू तेणे मज लावी अला वेधू. माऊलींचा हा भाव या अभंगातला, या पदामधला फार विलक्षण आहे. कानडावो विठ्ठलू करनाटकू तेणे मज लावी अला वेधू. आणि मग अवस्था कशी झालेली आहे, नाही म्हटले, बोलणे परीही बोलणे खुंटले, बोलणं बंद आहे त्यांच्यात आमच्यात. वैखरीनं काहीच चाललेलं नाही, वैखरी कैसेनी सांगे, पण इकडचं तिकडं तिकडचं इकडं बरोबर. याला कारण माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा याच्यावरती प्रकाश टाकला की याला कारण एकच आहे महाराज, ते हृदय आणि हे हृदय एक होऊन गेले. 18व्या अध्यायामध्ये ही गोड ओवी येऊन गेली आणि त्यावेळेला माऊलींना कौतुक वाटलं अर्जुनजी महाराजांचं की भगवंतांनी अर्जुनजी महाराजांना घट्ट आलिंगन दिलं.
आतापर्यंत भगवंत गीतेच्या माध्यमातून बोलत होते. आतापर्यंत अर्जुनजी महाराजांसोबत परमात्मा भगवंत बोलत होते, शब्दांनी संवाद करत होते. आणि अर्जुन भगवंताचं बोलणं अर्जुनजी महाराजांना ऐकायला येत होतं. आणि ज्या वेळेला भगवंताच्या लक्षात आलं आता 18व्या अध्यायाचा समारोप माऊली सुद्धा करायला लागले. पण या 18व्या अध्यायाचा समारोप माऊलींनी आपल्या विलक्षण प्रतिभेने केला. हा समारोप करत असताना माऊलींनी भगवंताचं बोलण्याला पूर्ण विराम दिला आणि भगवंताच्या मिठीमध्ये अर्जुनजी महाराजांना लोटून दिला. ज्या वेळेला दोघांचंही प्रगाढ आलिंगन त्या ठिकाणी झालं महाराज, त्यावेळेला घातले ये हृदयीचे ते हृदय. आज गीतेचे शब्द आपल्यापर्यंत आले. गीता या शब्दाच्या माध्यमातून देवाला काय गुज सांगायचं होतं ना, इति गुह्य तमम शास्त्र. हे गुह्य काय आहे हे तर देवाला आणि अर्जुनजी महाराजांना माहीत. आणि हे आपल्या ज्ञानोबारायांना माहीत की ज्या वेळेला अर्जुनजी महाराजांना घट्ट आलिंगन भगवंताने दिलं त्यावेळेला हे हृदय एक झाले. आणि तिथं संवाद संपला, तिथं शब्दांचं काम संपलं महाराज. शेवटी शब्द माणसाला शेवटपर्यंत पुरत नसतात. शब्द शेवटपर्यंत पुरत नाहीत. शब्द एका मर्यादेपर्यंत आपल्याला घेऊन जातात. तिथून पुढं आपल्याला अनुभवाच्या पाऊलखुणा पाहत पाहत जावं लागतं. अनुभवाचे चिन्ह पाहत जावे लागतात. जे चिन्ह महात्म्यांनी, जे चिन्ह सद्गुरु मूर्तीने आपल्यासाठी सोडून ठेवलेले असतात. जे चिन्ह पाहिल्याबरोबर भले भले राजमार्ग त्या पदचिन्हांसमोर फिके पडतात. कारण हमें रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे चरणों के निशान मिल गए हैं. हमें रास्तों जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों के निशान मिल गए. या अनुभवाच्या पाऊलखुणा महात्मे आपल्यासाठी सोडतात, महापुरुष सद्गुरू आपल्यासाठी सोडतात. म्हणून आपलं लक्ष फक्त भगवंत आणि सद्गुरूंच्या पायाकडेच असावं महाराज. फक्त त्या चरणांकडे, दुसरं कशाकडे नाही. ज्या वेळेला परमात्मा आले हस्तिनापुरामध्ये, ओळखलं विदुर काकांना, पाहिलं कृपादृष्टीनं क्षणभरासाठी आणि दोघांच्याही देहभावाचा लय झाला. आणि जिथं वाटत होतं सुलभाई साहेबांना की भगवंतानी यावं, पण तिथंही बोलून दाखवलं नाही. फक्त संवाद झाला मनाचा. आणि मनाचा संवाद करत असताना सुलभाई साहेब भगवंताला म्हणतात, हे हरी माझे मनोरथ पूर्ण कर देवा, माझे मनोरथ पूर्ण कर देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा. केशवा
दूर देशामध्ये माझा विदूर, माझी सुलभा माझी वाट पाहते आहे. भगवंतांना कळालं. सत्कार प्राप्त होतो आहे, आदरातिथ्य प्राप्त होत आहे, भगवंताला सन्मान प्राप्त होतो आहे. पण भगवंताला भूक लागली प्रेमाची. तीव्र भूक लागलेल्या लेकराला खेळणं द्यावं, हे द्यावं, ते द्यावं, खाऊ द्यावा, याच्या कडेवर द्यावं, त्याच्या कडेवर द्यावं. ते लेकरू रडता रडता आकांतानी म्हणत असतं, मला काही नको आणि कोणी नको, मला माझी आई द्या. तुम्ही मला माझ्या आई जवळ नेणार नाही तोपर्यंत माझं रडणं शांत होणार नाही. आणि हजारोंच्या सभेमध्ये ते लेकरू फक्त एकाकडे पाहत असतं, आशेनं, मला जो माझा आहे त्याने मला आपलंसं करावं, मला आईनं माझ्या जवळ घ्यावं. तसं भक्तही भगवंताकडे, हा हजारोंचा जग बाजूला सारून भक्त केंद्रित होतो भगवंतावरती. आणि परमात्मा सुद्धा लाथ मारतात. दुर्योधन को मेवा त्याग्यो, साग विदुर घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. आणि भगवंताच्या लक्षात आलं, मला हे हजारो नको आहेत, मला ही गर्दी नको आहे. या गर्दीमध्ये एक माझा विदूर, एक माझी सुलभा, बस माझं हृदय भरून जाईल. मला कशाची अपेक्षा नाही. आणि भूक लागलेले परमात्मा विदूर काकांच्या घरी आले. विदूर काकांनी, सुलभाई साहेबांनी भगवंताला आपल्या घरी आलेलं सुद्धा पाहिलं. आणि मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलेलं आहे विदूर काकांच्या. काही सेवा करावी, कशी सेवा करावी, काही उपचार द्यावेत, कसं भगवंताला संतुष्ट करावं. प्राणाधार परमात्मा श्री हरी आज माझ्या घरी आलेले आहेत. ज्यांच्या येण्याची वाट मी जन्मोजन्मीपासून पाहत होतो, आज ती अनंत ब्रह्मांड नायक परमात्मा गोपाल कृष्ण माझ्या दारात उभी आहे. यांना बसा म्हणू तर माझ्या घरामध्ये माझ्या हरीला द्यायला आसन नाही. पाणी घ्या म्हणू तर पाणी द्यायला माझ्याकडे साधन नाही. सगळ्याच दृष्टीनं पाहिलं तर हा विदूर कसा आहे. म्हणून माझ्या मनामध्ये प्रश्न, काय करोपचार, काय करोपचार, कोप मोड की जर जर, कोप मोड की जर जर, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे भगवंताला आलेलं पाहून विदूर काकांच्या नयनामधून अश्रुधारा वाहिला लागल्या. परमानंद विदूर काकांच्या हृदयामधून बाहेर पडायला लागला की आज भगवंत माझ्या घरी आलेले आहेत. पण त्याच वेळेला विदूर काकांच्या हृदयाला अत्यंत दुःख वाटायला लागलं की मी भगवंताची सेवा कशी करू. काहीच विदूर काकांना सुचत नाही. आज विदूर काका व्याकुळ झाले. तुम्हाला माहित आहे ना, भगवंत हा तुमचा विदूर तुमची सेवा करू शकत नाही. मग का माझ्या घरी आलात? का येऊन उभे राहिलेला आहात? तुम्हाला बोलावणारे हजारो हजारो भक्त या जगामध्ये आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जायला तयार नाही. मीच माझंच घर. गेले एखाद्याकडे तरी बसा बसा म्हणतात, बसत नाही. बसले तरी प्रसाद घ्या म्हणतात, तुम्ही प्रसाद घेत नाही. माझ्या घरी आलेला आहात.
एक कृपा या विदुरावरती करा भगवंता, खाण्यासाठी माझ्याकडे काही पदार्थ मागू नका. भगवंत म्हणतात, विदुरा माझ्या मनातलं बोललास बरं. द्वारकेहून निघालो त्यावेळेपासून उपवाशी आहे, अन्नाचा कण माझ्या उदरात नाही. मला फार भूक लागलेली आहे विदुरा, मला काहीतरी खाण्यासाठी दे. ऐकल्याबरोबर विदुर काका मौन झाले. भगवंताच्या लक्षात आलं, बऱ्या बोलाने माझा विदुर मला काही देणार नाही, आता मलाच काहीतरी करावं लागेल. म्हणून आजूबाजूला पाहतात, झोपडीच्या कोपऱ्यामध्ये 3 दगड मांडलेली आहेत. त्याच्यावरती पातेलं आहे, पाणी उकळत आहे, त्याच्यात अधूनमधून भाजीचं पान खालीवर होत आहे. भगवंताच्या लक्षात आलं, काहीतरी खाण्याजोगा पदार्थ आहे. मागचा पुढचा विचार न करता परमात्मा उकळत्या पाण्याच्या पातेल्याजवळ आले आणि आपल्या हातामध्ये ते पातेलं उचललं आणि त्या उकळत्या पाण्याची धार आपल्या मुखामध्ये ओतायला भगवंतांनी आरंभ केला. जसा भगवंताला सेवन करताना पाहिलं, प्रसाद विदुर काकांचं हृदय कासावीस झालं. धावत पळत विदुर काका भगवंताच्या जवळ आले. भगवंता, आपण काय करत आहात? हरी सावध व्हा. प्रसाद सेवन करण्याच्या अगोदर पाहायचं तरी खरं की हरी प्रसाद काय होता ते. विदुरा, मला काय माहित प्रसाद काय होता ते. तसही प्रसाद काय होता हे पाहिला मी आलोच नाही. माझ्या विदुराच्या घरचा आहे ना. तुझं म्हणणं हे प्रसाद काय होता पाहायला पाहिजे होतं. तू सांग ना विदुरा, काय प्रसाद तयार करणं चाललेला होता. दरदरी भगवंत म्हणतात, विदुरा मला प्रसादाची चवच घ्यायची असती तर मला प्रसाद तर सगळीकडेच भेटतो, मला खायला भेटत नाही म्हणून मी तुझ्या घरी आलो नाही. मला कुणी देणार नाही या जगात म्हणून मी तुझ्या घरी आलो नाही. माझ्या पाठीमाग सारे पळतात. दुर्योधनाच्या महालात माझ्या पाठीमाग भक्त लागले. थांबा ना, बसा ना, प्रसाद घ्या. काय आवडतं तुम्हाला? 6 प्रकारच्या चवीने युक्त पदार्थ आमच्या राजमहालामध्ये आमच्या घरी तुमच्यासाठी आम्ही सज्ज केले. तुम्ही सांगा काय लागतं तुम्हाला? 56 प्रकारचा भोग सज्ज केलेला आहे. या जगात मला काय उपलब्ध होत नाही आणि मला देणारे सुद्धा पुष्कळ आहेत. पण भगवंत म्हणतात, मला जे प्रेम लागतं ते प्रेम कुणीतरी एखादा करतो. आणि या क्षणाला माझ्या समोर तू आहेस विदुरा. निकृष्ट प्रकारचा प्रसाद आहे. भगवंतानी सेवन करायला नाही पाहिजे हा भक्ताचा भाव योग्य आहे. पण भगवंत म्हणतात, मला जर का विचारलं तुम्हाला काय पाहिजे आहे, मी एक सांगेन, मला प्रेम पाहिजे. मला जर का कोणी प्रश्न विचारला तुम्ही कशाचे भुकेले आहात, कधी कधी पहा मोठ्या माणसाकडे, समृद्ध माणसाकडे, संपन्न माणसाकडे
पाहून असं वाटतं सगळ्यांना, याला काय गरज आहे कशाची आणि कोणाची. तसं भगवंत म्हणतात, माझ्याकडे पाहणाऱ्यांना वाटतं सगळ्यांना हा देव आहे, याला काय लागतं, कशाची गरज आहे, आणि गरज असली तर याच्याकडे सगळं आहे, याच्या पावलोपावली माणसं याच्या सोबत आहे, आजूबाजूला माणसं याच्या सोबत आहे, देवाला काय लागणार. जे पाहिजे ती वस्तू द्वारकेमध्ये भगवंतासाठी हजर आहे. हजारोंचे भक्त भगवंताच्या बाजूला आहेत. पण ज्यावेळेला भगवंतांना लक्षात येतं ना की माणसं असा विचार करतात, भक्त असा विचार करतात की एवढ्या सगळ्यांमध्ये भगवंताला माझी आवश्यकता असेल का. पण तो भक्त विदूर जर का असेल आणि विदूर काकांच्या प्रेमासारखं प्रेम भगवंतावरती असेल तर परमात्मा साऱ्या भक्तांना, साऱ्या जीवांना, साऱ्या माणसांना, साऱ्या पदार्थांना सोडून त्या भक्ताकडे धावत येतील. जसे धावत गेले शबरी आई साहेबांकडे महाराज, जसे धावत आले आज विदूर काकांकडे, जसे धावत गेले स्वागत करण्यासाठी भक्त श्रेष्ठ सुदामदेवजी महाराजांकडे, तसे आज विदूर काकांच्या घरी परमात्मा आले, कण्या सेवन केल्या आणि परमानंदाचं दान विदूर काकांना केलं आणि भक्तीचं सूत्र समजावून सांगितलं. आणि भगवंतांना संतुष्ट करणारी आहेत विदूर काका. काय लागतं देवाला आणि कोण देऊ शकतो देवाला. कुणी म्हणेल मध्ये देवाला काहीच लागत नाही, तो देव आहे, त्याच्या एवढं तर संपन्न समृद्ध कोणी नाही. पण या जगामध्ये कितीही समृद्ध संपन्न ऐश्वर्याने संपन्न व्यक्ती असला पण त्याच्यावर प्रेम करणारं या जगामध्ये कोणी नसलं तर त्याला जाऊन विचारा, तुला कसं वाटतं. तुला एवढं मोठं वैभव प्राप्त झालेलं आहे, ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे, समृद्धी तुझ्या जीवनामध्ये आहे. तो म्हणतो मी वैभव पुष्कळ कमवलं पण माझा प्रेम करणारं माझ्यावरती कोणी नाही, आणि असेल तर प्रेम करणारं माझ्या जवळ नाही. विदूर काका, भगवंत विदूर काकांना पाहतात, सुलभाई साहेबांना पाहतात, मी राहतो कुठं, द्वारकेमध्ये, शिष्टाईच्या निमित्ताने आलो कुठं, हस्तिनापुरामध्ये, पण मी हस्तिनापुरामध्ये शिष्टाईच्या निमित्ताने आलो, मला भेटला माझा विदूर, माझी सुलभा. परमानंद जसा विदूर काकांना दान केला तसाच भगवंतांनाही परमानंद झाला आणि भगवंत रथावर पुन्हा एक वेळेला विराजमान झाले आणि हस्तिनापुराच्या दिशेनं भगवंताचा रथ निघून गेला. पाहायचं आहे की आता विदूर काका कशा पद्धतीनं मैत्रेयजी महाराजांपर्यंत जातात. आणि जो सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रश्न शुकदेवजी महाराजांना राजा परीक्षितींनी विचारला, तो प्रश्न मैत्रेयजी महाराजांना विदूर काका कशा पद्धतीनं विचारतात आणि पुढं भागवत कथेचा हा प्रवाह कसा प्रवाहित होतो आपणही पाहू. परंतु उद्याच्या कथाभागामध्ये भगवंताची श्री सद्गुरूंची कृपा तुमच्या माझ्यावरती की आजची सेवा या ठिकाणावरती आपली पूर्ण विरामापर्यंत आलेली आहे. झालेली सेवा भगवंताच्या आज्ञेने, सद्गुरूंच्या आज्ञेने या ठिकाणी भगवंताच्या चरणी समर्पित करू आणि देऊ या ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्णविराम. उद्या बरोबर 11:15 वाजेपर्यंत भक्तांनी उपस्थित राहण्याची कृपा करायची आहे. 11 वाजता बरोबर आपल्या सेवेला या ठिकाणी आरंभ होईल. तोपर्यंत मुझे ऐसी लगन तू हो, मुझे ऐसी लगन तू लगा दे, मैं तेरे बिना पल ना रहूं. मुझे ऐसी लगन तू लगा दे, मैं तेरे बिना पल ना रहूं. मुझे ऐसी लगन तू लगा दे, तेरे बिना पल ना रहूं. ऐसी लगन तू लगा दे, तेरे बिना पल ना रहूं. मुझे ऐसी लगन तू लगा दे, मैं तेरे बिना पल ना
मछली पलना जिए। जैसे जल बिन मछली पल ना जिए। जैसे जल बिन मछली पल ना जिए। वैसे तड़पूं मैं घड़ी घड़ी तेरे लिए। वैसे तड़पूं मैं घड़ी घड़ी तेरे लिए। वैसे तड़पूं मैं घड़ी घड़ी तेरे लिए। वैसे